हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलं अचलं सर्वदी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। नमामि सद्गुरु शान्तं सच्चिदानन्दविग्रहं पूर्णब्रह्मपरानन्दैशम् आनन्दीवल्लभं सद्गुरु सच्चिदानन्दं केवलं करुणाकरं ज्ञानयोगेश्वरं वन्दे ज्ञानदेवा पुनः पुनः। अलंकापुरी पुण्यभूमि पवित्र तिथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र, तया आठविता महापुण्यराशी नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वराशी। सर्व संतांना वंदन, श्री गुरुना वंदन, आपणा सगळ्यांना वंदन करून आजच्या चिंतनाला प्रारंभ करूया। मध्ये 25 डिसेंबरचं चिंतन आपण ऐकलं होतं। नंतरच्या टप्प्यामध्ये जवळजवळ आता 7-8 दिवस झाले आपण त्या चिंतनाला आपण ते चिंतन करू शकलो नव्हतो। काही कौटुंबिक कार्यक्रम, थोडासा तब्येतीचा इश्यू, अशा कारणामुळं थोडंसं चिंतन आपलं थांबलं। वास्तविक या चिंतनाबद्दल, थांबलंय चिंतन याबद्दल मला सांगणं गरजेचं होतं, पण ते कळवू शकलो नाही। त्यामुळे मला क्षमा करा की त्यामुळे तुम्हाला मधली एवढा थोडासा गॅप पडला आणि थोडासा यामध्ये चिंतनामध्ये आपल्या व्यत्यय आला। आज आपण त्या चिंतनाला सुरुवात करतोय। 25 डिसेंबरला आपण एक चिंतन घेतलं होतं। आपला अध्याय क्रमांक 6 सुरू आहे आणि 6व्या अध्यायातील 80 आणि 81 नंबरच्या ओव्या 2 ज्या आहेत त्याचं चिंतन आपण 25 डिसेंबरला पाहिलेलं होतं। आज 4 जानेवारी आहे आणि आपण आता सुरुवात करतोय। सुंदर दिवस आहे। श्री गुरुना वंदन करतो, भगवान ज्ञानेश्वरांचं स्मरण करतो आणि आपल्यालाही धन्यवाद देतो की आपण ऐकण्यासाठी इतके इच्छुक आहात। आपले नेहमी फोन कॉल्स येतात, पुन्हा पुन्हा मला आठवण करून देतात, योग्य वेळी सल्ले देतात, योग्य वेळी चुकांचं सुद्धा मार्गदर्शन करतात। याबद्दल सगळ्यांना मी धन्यवाद देतो आणि आजच्या आपल्या ह्या चिंतनाला आपण प्रारंभ करूया। श्लोक क्रमांक 7 आणि त्या 7व्या श्लोकावरच्या 80 आणि 81 नंबरची, वास्तविक 6व्या श्लोकावरची 80 नंबरची ओवी आहे आणि 7व्या श्लोकावरची 81 नंबरची ओवी आहे। त्यामुळे 6व्या श्लोकावरचा आपण 80 नंबरची ओवी झालेली आहे। म्हणून आपण या आपणची रिपू जेने वाढविला हा संकल्पू, येर स्वयंबुद्धी म्हणे बापू जो नाथिले नेघे। म्हणजे नसलेले आम्ही देह आहे किंवा मी देहातच राहणार आहे, परिचिन्न आहे, मी करता आहे, भोगता आहे, असा भ्रम ज्याने वाढवलेला आहे तोच आपला शत्रू आहे। म्हणजे देहासक्ती हीच आपलं खरं वैरत्व जिथं असेल तर ते वैरत्व साधण्याचं एकमेव ठिकाण कोणतं असेल तर देहाबद्दलची असणारी आसक्ती आणि देहाबद्दल असणारा जो मीपणा आहे किंवा मी देह आहे अशा भ्रामक समजुतीमध्ये जगणं ही फार मोठा अपराध इथं वेदांतशास्त्र आपल्याला सांगतं। त्यामुळे मी करता आहे, मी परिचिन्न आहे, मी भोगता आहे असा ज्यांचा विचार केला आणि ज्यानं आपले संकल्प वाढवले आणि मनाच्या इच्छा वाढवत गेला तो आपला स्वतःचा शत्रू ठरतो। आणि ज्यानं ते केलं नाही असा जो आहे तो भ्रांता वाजून दुसरा जो आहे जो स्वतःच्या स्वरूपाचा विचार करणारा आहे आणि जो खोट्या देहाभिमानाच्या भ्रमामध्ये पडत नाही असा जो आहे तो आपला मित्र आहे, तो स्वतःचा मित्र बनतो। त्यामुळे मागच्या योगारूढ झालेल्या पुरुषाचं वर्णन करायला माऊलींनी सुरुवात केलेली आहे आणि त्यामुळं मागच्या काही श्लोकामधून भगवद्गीता आपल्याला वर्णन करून देतात आणि आता 7व्या श्लोकापासून सुद्धा त्याचं वर्णन आहे। 80 नंबरच्या ओवीमध्ये आपण पाहिलेलं होतं की काम क्रोधादी विकार जे आहेत हे जिंकणारा जो आहे आणि तो जिंकतो
तो आपला मित्र स्वतःचा मित्र बनतो आणि ज्याने ते जिंकले नाही तो स्वतःचा शत्रू बनत असतो. त्यामुळं हे तर वर्णन करताना सुद्धा तसंच वर्णन केलेलं आहे. आपण त्यासाठी उदाहरण घेतलेलं होतं. आणि पुढे 7वा श्लोक जो आहे त्या 7व्या श्लोकाचा विचार आपण चालू केला आहे. जितात्मना प्रशांतस्य परमात्मा समाहितः शीतोष्ण सुख दुःखेषु तथा मानापमानयो. ज्याला शीत उष्ण सुख दुःख मानापमान आणि ही सगळी चित्तामध्ये विक्षिप्त निर्माण करणारी जी द्वंद्वे आहेत त्या द्वंद्वांना ज्यानं जिंकलेले आहेत, ज्यानं मन बुद्धी आणि इंद्रिय जिंकलेले आहेत आणि जो शांत झालेला आहे. प्रशांतस्य शब्द वापरलेला आहे भगवद्गीतेनं, जितात्मना शब्द वापरलेला आहे आणि ज्यानं परमात्मा हा त्याच्या जगण्याचा विषय झालेला आहे. थोडासा वेगळा विचार आहे. योगारूढाला परमात्मा हा समाधीचा विषय होतो. समाधीचा विषय होतो म्हणजे त्यांची जीवनाभिमुख साधना जी आहे ती जीवनाभिमुखता ही परमात्माशिवाय दुसरी काय असू शकत नाही. मग परमात्मा हेच त्याच्या जगण्याचं ध्येय मुख्य असतं आणि असा विचार म्हणून सांगितलेला आहे. त्यासाठी म्हणतात परमात्मा समाहिता. त्यावरची ओवी सुद्धा आपण मागच्या वेळा पाहिलेली होती. फार सुंदर ओवी आहे. त्याचं चिंतन आपण पुन्हा पुन्हा करावं अशी ओवी आहे. तया स्वांतकरण जिता सकळ कामोपशांता परमात्मा परोता दूर नाही. कुणाला परमात्मा दूर नाही याचं वर्णन यामध्ये केलेलं आहे. मग अशीच आपण विचार केला की ज्यानं कामक्रोधादी शत्रूंना जिंकलेला आहे असा जो योगारूढ पुरुष आहे. आपण अशा योगारूढ पुरुषाचा विचार करायचा चालू आहे की ज्या योगारूढ पुरुषाच्या लक्षणाकडे पाहून आपल्यातही काही त्यातले गुण उतरतील अशी आपण इच्छा करावी किंवा त्यासाठी प्रयत्नशील राहावं. या पलीकडे आपण काय करू शकत नाही ना. त्यामुळे काम क्रोधादी विकारांना जिंकणारा जो आहे ज्यानं आपलं स्वांतकरण जिंकलेलं आहे. अंतकरणाचे विविध पैलू आहेत, कंगोरे आहेत, वेगवेगळे अँगल आहेत. कुठं मन धावतं, चित्त कुठलं पकडून ठेवतं, बुद्धी कशाचा निश्चय करेल सांगता येत नाही. त्यामुळं ज्यानं ह्या इंद्रियाधीन अंतःकरण जे आहे म्हणजे आतली करणं ज्याला अंतःकरण म्हणतात त्या अंतःकरणाला म्हणजे आतील इंद्रियांना ज्यानं जिंकलेला आहे असा स्वांतकरण जिता सकळ कामोपशांता म्हणजे ज्याची विषयाविषयीची आसक्ती जी आहे ती पूर्णपणे नष्ट झालेली आहे. वास्तविक हे सामान्य साधकासाठी वर्णन नाही बरं काय. साधकांनी स्वतःला फक्त त्याचा विचार करावा की आपल्याला कुठं काय करता येईल या संदर्भामध्ये आणि त्या विचारानं आपल्याला कशी वाटचाल करता येईल याचा विचार करण्यासाठी योगारूढ पुरुषाची लक्षणं सांगायला चालू केलेली आहेत. जशी आपण स्थितप्रज्ञाची लक्षणं पाहिलीत तशाच प्रकारची लक्षणं ही योगारूढ पुरुषाची आहेत. म्हणून ज्यानं सकळ कामोपशांता ज्यांच्या इच्छा पूर्ण नष्ट झालेल्या आहेत जयाच्या ठाई इंद्रिया मानू नाही अशी एक ओवी आपण मागच्या अध्यायामध्ये पाहिलेली आहे. जो इंद्रियांच्या मागण्या पूर्ण करत नाही. इंद्रिय मागतात ही स्वाभाविक गोष्ट आहे पण इंद्रियांच्या मागण्या पूर्ण न करणं हे योगारूढ पुरुषाचं लक्षण आहे. ज्याला आपण स्थितप्रज्ञ म्हणतो किंवा ज्ञानी पुरुष म्हणतो अशा जीवनमुक्त पुरुषाचं लक्षण काय आहे तर इंद्रियांच्या ठिकाणी तो मान देत नाही इंद्रियांना. म्हणजे इंद्रिय आणि विषयापासून निर्माण होणाऱ्या सुखाला तो किंमत देत नाही असं सांगणं आहे. त्याला सकळ कामोपशांता आणि त्यांना परमात्मा परोता दूर नाही. त्याच्यासाठी त्या पुरुषाला परमात्मा परोता म्हणजे भिन्न नाही. त्याच्यापासून वेगळा कसा असेल तो आणि तो म्हणजे ते ब्रह्म तोच आहे. हे जीव ब्रह्मेचं ऐक्य जे आहे हे ऐक्य तो अनुभवतो म्हणून त्याला परमात्मा परोता दूर नाही. कारण त्याला त्याची सगळ्या विषयांच्या बद्दल असणाऱ्या ज्या वासना आहेत वैश्विक इच्छा ज्या आहेत स्वर्गाबद्दलचे भोग संसाराबद्दलचे भोग या भोगाबद्दल त्याला इंटरेस्ट उरलेला नसतो. असा तो जीवनमुक्त पुरुष असतो. त्याच्यासाठी परमात्मा आणि तो दोन वेगवेगळे राहत नाहीत. त्यामुळं सकळ कामोपशांता हा शब्द जो माऊलींनी विचारपूर्वक वापरलेला आहे त्याचा विचार इथं करणं फार गरजेचं आहे. आणि त्यासाठी पुढे आता काही दृष्टांत त्याला चालू करणार आहेत माऊली. आपण 81 ओळीपर्यंत आपण बघितलं होतं की हे शांत कामोपशांत म्हणजे कामना उत्पन्न होतात पण काम शांत असेल तर सर्व विकार शांत होतात. त्याची त्याची इच्छा निर्माण होत नाहीत असंही नाही पण त्या इच्छा कोणत्या याचा विचार तो करतो.
आणि त्या इच्छेंना परिपूर्ण करायचे की नाही आणि त्याचे भोग भोगायचे की नाही हा मात्र तो ठरवू शकतो, कारण तो योगारूढ झालेला असतो. आपण कसे आहोत आता आमच्यावर, म्हणजे हा प्रपंचारूढ असतो बरं काय. म्हणजे प्रपंच ज्याच्या ताब्यात आहे, ज्याला देह ज्याच्या ताब्यात आहे, हा असा आरूढ झालेला, त्याच्यावरती स्वार झालेला असतो. प्रपंचावरती आणि विषयांच्या वरती, इंद्रियावरती स्वार होणं ही एक गोष्ट. आणि आमची गोष्ट आमची कशी होते, आमच्यावरती प्रपंच स्वार होतो, आमच्यावरती इंद्रिय स्वार होतात, मन अंतःकरण स्वार होतं. त्यामुळे मन आणि अंतःकरणाचे सगळे जे पैलू आहेत ते जिकडं मला घेऊन जातील तिकडं मी जातो, कारण ते माझ्या डोक्यावर बसलेले आहे. आणि इथं योगारूढ पुरुषाचं वर्णन करताना आपण बघतो की ज्यानं ह्यांचा काही काम नसतो अशातला भाग नाही बरं काय. जिथं शरीर आहे तिथं काम शब्दाचा अर्थ आहे इच्छा. कुठली नाही कुठली तरी इच्छा असतेच, पण असलेल्या इच्छेला तो एक प्रकारचं काय देतो की त्याला वेगळं पण प्राप्त करून देतो. म्हणजे ती भोगायची की नाही, ती कधी भोगायची, याचं सगळं त्याच्या स्वाधीन असतं. त्यामुळे तो प्रपंचाला स्वाधीन करून घेतो. आपण प्रपंचाच्या स्वाधीन आहोत, प्रपंचाच्या अधीन आहोत. आणि प्रपंचाच्या अधीन असल्यामुळं आम्हाला हा कामोपशांताचा जो अनुभव आहे तो सकळ कामाची शांती होत नाही. आणि सकळ कामोपशांता शब्द वापरला आहे, नुसता कामोपशांता शब्द वापरलेला नाही. त्यामुळे आम्हाला शांतीची जाणीव थोडा वेळ होते. काहीतरी चांगलं माझ्या मनासारखं घडलं की मला वाटते शांत झालं. मला जी एखादी गोष्ट इच्छेची पूर्ती करायची होती ती इच्छेची पूर्ती झाली की मला शांत वाटत असते. चहाची आठवण झाली आणि चहा त्या काळात मिळाला, हां बरं वाटायला लागलं असं आपण म्हणतो. हे बरं वाटणं, हे शांत वाटणं, हे इंद्रियांच्या द्वारे इंद्रियांच्या संदर्भात आपण बोलत असतो. पण त्याच्या पलीकडे जाऊन इंद्रिय कधीच शांत होत नाहीत, इच्छा कधीच थांबत नाही, याचा विचार योगारूढ पुरुषाकडे असतो. आणि त्यामुळे तो काय करतो, त्या इच्छा इंद्रियांना शांत करण्याच्या नादाला तो बसत नाही, कारण इंद्रिय कधीच शांत होत नाही. प्रपंचाच्या इच्छा पूर्ण करण्याच्या नादाला तो लागत नाही, कारण प्रपंचाच्या सर्व इच्छा पूर्ण करता येत नाहीत, होतही नाहीत. त्याला बऱ्याचशा गोष्टीचा मध्यंतरी याचा अडथळा जे प्रतिबंध आहेत ते असणारच आहेत. काही पूर्वजन्मीचे प्रतिबंध आहेत, काही या जन्मातले प्रतिबंध आहेत, आणि काही असेल त्या. पण सगळ्या इच्छा कुणाच्या पूर्ण झालेला असा पूर्ण पुरुष, प्रपंचाच्या बाबतीतलं पूर्णत्व कुणाकडेही नाही, हे आपल्याला बघायला मिळतंय. पूर्ण झालेले एकमेव असतात ते म्हणजे संत, भगवंत. या पूर्णत्वाला पोचलेल्याची उदाहरणं आपल्याला बघायला मिळतात. पूर्णमिदं पूर्णमदं पूर्णात पूर्णमुदच्यते असा शांतीपाठ आपण जो म्हणतो ना, ही पूर्णात पूर्ण, त्यातलं काही काढून घेतलं तरी त्याच्यातलं पूर्णत्व जात नाही. हे जे वर्णन आहे संतांचं वर्णन आहे, या योगारूढ पुरुषांचं वर्णन आहे. त्यामुळे योगारूढ पुरुषांचा जेव्हा आपण विचार करायला चालू करतो तेव्हा ते सकळ कामोपशांता झालेले असतात. सगळेच्या ज्या कामनेचे सगळे जे प्रकार आहेत, जिथून ते सोर्सेस आहेत निघतात, त्या ठिकाणी त्याचं लक्ष असतं. आणि त्या लक्षामुळं तो सावधानतेमुळं ते कोणती इच्छा कोणत्या वेळी भोगायची याचा विचारपूर्वक विचार करतो. आणि म्हणूनच तो शांत झालेला असतो. त्याला मिळवायचं शिल्लक काय राहिलेलं नसतं, त्याची धावाधाव थांबलेली असते. मागच्या वेळा आपण बघितलेलं आहे, तुकोबा म्हणतात, आता निश्चिंतीने पावलो विसावा, खुंटलिया धावा तृष्णेची हा, किंवा आता कोठे धावे म्हण तुझे चरण देखील या. म्हणजे भगवंताच्या प्राप्तीतच सकळ कामाची शांती होऊ शकते, अन्यथा नाही. भगवंताच्या कृपेतच काय होऊ शकते, सकळ कामाची शांती होऊ शकते. कामाची शांती याचा अर्थ माझ्यासाठी आणखीन काय प्राप्त करायचं आहे अशी इच्छा निर्माण होत नाही. तो जो जगत असतो भोगत असतो ते फक्त त्याच्या गरजेचा विषय असतो, आणि आमचा विषय असतो तो हौशेचा विषय असतो. त्यामुळे गरज आणि हौस याचा विचार या ठिकाणी केलेला आहे. आणि अशा व्यक्तीसाठी परमात्मा दूर कुठं जात नाही, तो त्याच्या जवळच असतो. परमात्मा हा त्याच्या जगण्याचा विषय असतो. त्यामुळे आपलं जगणं आणि आपली साधना यांचा मेळ कुठेतरी आपल्याला जर घालता आला तर आपली साधना जीवनाभिमुख होईल. परमपूज्य काका बोलतात त्याप्रमाणे ते म्हणतात,
जीवनामध्ये साधना करणाऱ्यांची संख्या खूप आहे, परंतु साधनेमध्ये जीवन व्यतीत करणारे फार विरळ असतात, ते जीवनमुक्त असतात. ते साधन हेच त्यांचं जीवन होतं. आणि आपण जीवनामध्ये सवड मिळेल किंवा आपली तब्येत व्यवस्थित असेल, जर परिस्थिती अनुकूल असेल तर आपण साधना करतो. आणि साधनेसाठी वेळ असते आमची, तशी त्यांची वेळ नसते. हा अध्यात्म किंवा परमार्थ हा पार्ट टाईम विषय नाही बरं काय, त्या फुल टाईम विषय आहे. फुल टाईम विषय या शब्दाचा अर्थ सतत रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी नामाचा जप करत बसायचं काय, असाही विषय नाही आहे तो. तर त्या भावामध्ये राहणं फार गरजेचं, आणि तो भाव जर टिकत असेल तर आपली साधना जीवनाभिमुख होते. आणि इथं जे वर्णन केलेलं आहे की त्याच्यासाठी भगवंत दूर कसा असेल, कारण खरी गोष्ट आहे भगवंतनी आपण याच्यामध्ये भेट होण्याला मुख्य अडथळा कोणता असेल तर आपल्या विषयाबद्दल असणाऱ्या ज्या इच्छा ज्या आहेत त्या इच्छा, इंद्रिय ताब्यात नसणं. म्हणून इथे शब्द जितात्मना प्रशांत शब्द जे वापरलेला आहेत त्यांना, आणि ज्यांची द्वंद्व जे आहेत ती द्वंद्व निघून गेलेली असतात, त्यांना हे अनुकूल प्रतिकूल असे भाव सुख दुःखाचे उमटणारे जे सगळे जे उमाळे आहेत हे त्याचे थांबलेले असतात. आणि म्हणूनच तो शांत होतो. सुख आली की अशांती आहे आणि दुःख आली तरी अशांती आहे. किती विचित्र वाक्य आहे बघा. वाटते आपल्याला सुख आलं की शांत आहे असं वाटत असतं, दुःख असेल तर अशांत आहे. पण वास्तविक सुखानं सुद्धा खळबळ माजते आणि दुःखानं सुद्धा खळबळ माजते. दोन्ही काळामध्ये आपण अशांत असतो. जो दोन्हीच्या पलीकडे जातो तो इथं शब्द वापरला शीतोष्ण सुख दुःखेशु मानापमानयो, असा तो श्लोकामधला शब्द आहे. आणि इथं म्हणतात सकळ कामोपशांता, पुढे आणि वर्णन करणार आहेत. आणि माऊली म्हणतात की त्यांच्यासाठी परमात्मा दूर नाही, परमात्मा परोता दूर नाही. 82 नंबरच्या ओळीपासून काही दृष्टांत दिले आहेत, फार सुंदर दृष्टांत आहेत आणि बघण्यासारखे दृष्टांत आहेत, त्यामुळे विचार करण्यासारखे आहेत. बघा, जैसा किडाळाचा दोष जाये तरी पंधरे त्याची होय, तैसे जीवा ब्रह्मत्व आहे संकल्प लोपी. किती सुंदर साधनेचा मार्ग सांगितलाय माऊलीने. बघा, जसं एखाद्या सोन्यामध्ये किडाळ असतं, किडाळ म्हणजे हिनकस सोनं त्याला म्हणतात, तेवढं हिनकस सोनं त्यामध्ये असतं. म्हणून इथं म्हणलेलं आहे तो हिनकसपणा म्हणजे मनाचे संकल्प आहेत, अंतःकरणाचे जे उमाळे आहेत, अंतःकरण उद्भवणाऱ्या ज्या इच्छा आहेत, वासना आहेत, हे हिनकस सोनं म्हटलेलं आहे. आता वास्तविक सोनं आहे पण त्यामध्ये हिनकसपणा म्हणजे त्यातला जो कमतरतापणा ज्याला आपण म्हणलेला आहे तो जो आहे तो सोन्यामध्ये असणारं किडाळ. किडाळ शब्दाचा अर्थ आहे त्यामध्ये असणारा टाकाऊ भाग जो आहे तो टाकाऊ भागच तो त्यातला आहे की ज्यामुळं, असा कोणता टाकाऊ भाग आहे माऊलीने वर्णन करतात संकल्प, म्हणजे अंतःकरणाच्या इच्छा, अंतःकरणातून निर्माण होणारे जे जे भाव आहे ते सगळे भाव निर्माण जरी झाले तर ते कोणत्या मार्गाला लावायचे हे ज्याला कळतं तो योगारूढ होऊ शकतो. मात्र इथं वर्णन करतात की जे संकल्प आहेत यालाच किडाळ म्हटलेला आहे. मग जैसा किडाळाचा दोष जाये, समजा किडाळाचा दोष म्हणजे ज्याप्रमाणे सोन्यात मिश्रित झालेल्या किडाळाचा जर दोष गेला तर तेच सोने 15 रुपये किमतीचे अर्थात 100 नंबरी होते. वर्णन केलेलं आहे 15, 15.5, 16 असा सोन्याचा उल्लेख पूर्वी केला जायचा. आजही आपण म्हणतोय 16ने म्हणजे 1 नंबर असणार, ज्याला पहिला क्रमांक देता येईल अशा शुद्ध गोष्टीला 16 शब्द वापरतात. किंवा इथं माऊली म्हणतात 15, 15.5 किंवा 16 असा शब्दाचा उल्लेख तो कसा बदल केलेला आहे. आणि हा कस जो आहे हा श्रेष्ठ समजला जात असावा त्या काळामध्ये. 15 शब्द वापरला ना त्यावेळी लोकांना कळत असेल, हा म्हणजे याचा अर्थ शुद्ध सोनं. 15 किंवा 15.5 असे शब्द जे माऊली वापरतात त्याचा अर्थ सोन्याच्या शुद्धत्वाबद्दल सांगितलेला आहे. सोन्याचं शुद्धत्व सांगण्यासाठी सोनं, जीव हे सोन्यासारखं आहे, पण जोपर्यंत जीवाला संकल्पाचं ग्रहण लागतं तोपर्यंत त्याच्यामध्ये किडाळ आणि दोष राहतो. आणि म्हणूनच तो जीव संकल्पाच्या अधीन झाल्यामुळं जो सोन्यासारखा शुद्ध असून सुद्धा संकल्पामुळे अशुद्ध होतो.
आणि मी भोगता आहे, मी करता आहे, मी मरणारा आहे, मी सगळं करतो असं जे वाटायला लावतो त्या असलेल्या सोन्यातल्या दोषामुळं वाटतं. चांगलं सोनं असताना सुद्धा त्यामध्ये काळपटपणा दिसायला लागतो. त्याचा कारण आहे मनात आणि अंतःकरणात निर्माण होणारे संकल्प जे आहे ते संकल्पच आहे. मग जर संकल्प गेले तर जीवा ब्रह्मत्व आहे संकल्प लोपी. संकल्प लोपी शब्दाचा अर्थ आहे जेव्हा संकल्प संपतात म्हणजे केव्हा ते शुद्ध होतं सोनं. त्यावेळी शुद्ध कधी होतं त्या आपली प्रक्रिया जर आपली व्यवहारातली बघितली तर अग्नीत जर सोने घातलं तर सोनं जळत नाही बरं काय, तर त्यातला हिणकसपणा तेवढा निघून जातो, त्यातला जो दोष आहे ना तो तेवढा निघून जातो. त्यामुळे अग्नीत सोनं तप्त झालं पाहिजे. आणि ही अग्नी आहे तत्वचिंतनाचा अग्नी, नामसाधनेचा अग्नी आणि ध्यान साधनेचा अग्नी. 3 प्रकारच्या साधन प्रक्रिया परमपूज्य काका आपल्याला सांगून ठेवतात. एक सोप्यात सोपी असणारी नामसाधना, सतत नित्य नियमानं नामाचा विचार करणं आणि नामामध्ये मग्न असणं, नामामध्ये स्वतःला गुंतून घेणं हा एक विचार. दुसरा त्याच्या पुढचाच लागूनचा टप्पा आहे नाम घेता घेता स्वतःच ते नाम कानानं ऐकून वाचेनं बोलून तेच नाम ऐकण्याची प्रक्रिया चालू ठेवण्यामुळं आपण ध्यानात सुद्धा शिरू शकतो आणि ध्यानही लागू शकतं. आणि हे ध्यान आणि नामाच्या जोडीला जर शास्त्राचा विचार म्हणजे तत्वचिंतन जर असेल तर या तत्वचिंतनामधून आपल्याला निश्चितपणे संसाराबद्दलचं उदासीनता येऊ शकते. यावी अशीच अपेक्षा आहे. जेव्हा येईल त्यावेळी येईल, पण त्यासाठी प्रयत्नशील असणं तरी गरजेचं आहे ना. आपण प्रयत्न करत राहणं हेच आपल्या फक्त हातामध्ये असतं. आणि प्रयत्न कसे अग्नीसारखे, अग्नी जसं जाळून काढतं आणि पक्क सोनं जसं बाहेर पडतं तसं हे संकल्प लोपलेत ना, म्हणजे अंतःकरणात असणारे जे काम क्रोधादी विकार जळून जायला जेव्हा चालू होतात तेव्हा चित्त शुद्ध होतं. चित्त शुद्ध झालं की त्या चित्ताला प्रपंचाबद्दलची आसक्ती शिल्लक राहत नाही. प्रपंचाची आसक्ती संपली की तेच चित्त शांत होतं आणि शांत झालं की त्याच्यासाठी जीवा ब्रह्मत्व आहे. आणि वरती वर्णन केलंय की परमात्मा परोता दूर नाही. दोन्ही ओव्या एकमेकांना लागून पाहायच्या म्हणजे कळेल, तोपर्यंत कळणार नाही. कारण वरची ओवी तशीच आहे, परमात्मा परोता दूर नाही म्हणजे जीव आणि ब्रह्म 2 वेगवेगळे आहेत असं त्याला वाटतच नाही, असं त्याचं आहे. जीवा ब्रह्मत्व आहे संकल्प लोपी. पण संकल्पाचा लोप शब्दाचा अर्थ आहे नुसते संकल्प नव्हे बरं का, कामादी विकार सगळे जे आहेत ना, काहीतरी अहंकारादी विकार आता पुढे आपण बघणार आहोत. खऱ्या अडचणी ज्या आहेत त्या अहंकाराच्या अडचणी आहेत. या अहंकार जेव्हा हळूहळू आपला निघून जायला चालू होतो, प्रपंचाबद्दलची आसक्ती आणि प्रपंचाबद्दलचं ममत्व संपायला जातं, त्यावेळी कशाच्या अग्नीमुळे या तत्वचिंतनाच्या, ध्यानाच्या, नामाच्या आणि सद्गुरू आणि ईश्वराच्या कृपेच्या अग्नीमध्ये हे संकल्पांचा लोप होतो. आणि संकल्प एकदा शांत झाले सकळ कामोपशांता, म्हणजे सगळ्या कामना आणि इच्छा थांबतात. इच्छा थांबल्या की धावणं थांबतं आणि धावणं थांबलं की शांतीचा अनुभव येतो. शांती म्हणजे जीव आणि ब्रह्म एकच आहोत याचा अनुभव. प्रशांत शब्दच वापरलेला आहे. प्रशांत शब्दाचा अर्थ आहे जीव आणि ब्रह्म एकच आहेत याचा अनुभव त्याला यायला लागतो. त्यामुळे अग्नीनं सोनं जळत नाही पण तरी सुद्धा त्यातलं हिणकसपणा जातो. त्यामुळं जीवाच्या स्वरूपामध्ये संकल्पाचं किडाळ आहे. किडाळ शब्द जो वापरला ना, तो किडाळ म्हणजे त्यातलं हिणकसत्व जे आहे, म्हणजे गौणत्व जेवढं आहे ते गौणत्व गेलं की एखादी गोष्ट शुद्धच होते ना. तसं इथं वर्णन आहे की व्यापक असलेला हा जीव सुद्धा स्वतःला परिच्छिन्न मानायला लागला, छोटा मानायला लागला. एवढा व्यापक असताना स्वतःला बाप म्हणतो, स्वतःला पती म्हणतो, पत्नी म्हणतो, आई म्हणतो, वडील म्हणतो, काका पुतण्या स्वतःला लावून घेतो. स्वतःला शिक्षक म्हणतो, प्रवचनकार मारतो, वारकरी म्हणतो, स्वतःला छोटा समजतो. स्वतःला चेअरमन मानतो, स्वतःला कोणतरी अधिकारी मानतो, मॅनेजर मानतो. हा एक परिच्छिन्नत्व आहे. आणि ज्यावेळी हे परिच्छिन्नत्व संपेल त्यावेळी त्यातला असणारं जे व्यापकत्व आहे ते सिद्ध होतं. म्हणून अकर्ता होता पण कर्ता झाला.
कशामुळं? संकल्पामुळे. व्यापक होता पण परिच्छिन्न झाला संकल्पामुळे. अमर होता पण मरणारा झाला, कारण देह मी म्हणायला लागला ना. मग देहाशी परिच्छिन्नता आली. देह मी म्हटलं की एवढ्या मडक्या पुरतच आपण स्वतः आहोत असं त्याला वाटायला लागलं. त्यामुळे ह्याच्या पलीकडं माझं तत्व आहे, खरंच आहे. परमार्थाची सुरुवात देहाच्या पलीकडे गेल्याशिवाय समजतच नाही. त्यामुळे देहाच्या पलीकडचा प्रवास जो आहे तो अत्यंत महत्त्वाचा आहे. केव्हा होईल आणि तिथंपर्यंत प्रवास संपेल तेव्हा संपेल, पण प्रयत्नात तरी आपण राहिलो पाहिजे की माझ्या देहासक्तीतून मला बाहेर पडायचं आहे. मी देह आहे अशी जी माझा भ्रम आहे त्या भ्रमातून मला बाहेर पडायचं आहे. इच्छांचा असणारा माझ्यावरचा जो पगडा आहे त्या इच्छा मला हळूहळू कमी केल्याशिवाय मला आत अंतःकरणाची शांती अनुभवता येणार नाही. या सगळ्या गोष्टीचा विचार इथे केलेला आहे. त्यामुळे व्यापक असणारा स्वतःला परिच्छिन्न मानायला लागला, अकर्ता असून सुद्धा कर्ता मानायला लागला, आणि मरणारा नसताना सुद्धा मी मरणार आहे. देह नाशिवंत. खरंच आहे देह नाशिवंत, पण देह नाशिवंत असला तरी त्यात असलेलं जे शाश्वत तत्व आहे त्या शाश्वत तत्वाचा वेध त्याला घेता आला नाही. अशांतीमुळे ते समजत नाही की कुठं काय आहे. अस्वस्थता असली की आपणही कसं इकडं तिकडं चुका करतोय बघायचं. आपल्या अंतःकरणामध्ये अस्वस्थता असेल ना तर आपल्या हातून खूप चुका घडतात, आणि आपण जर आत्म शांत असू ना तर आपले निर्णय आणि आपली शांती शाबूत असते. हे फार मोठी महत्त्वाची गोष्ट आपल्याला हे परमार्थशास्त्र सांगतं. त्यामुळं हा विचाररूपी अग्नी जो आहे त्या अग्नीमध्ये हे सर्व संकल्प जळावे लागतात. म्हणून इथे विचारच केला पाहिजे. बरा निश्चय शाश्वताचा करावा असं समर्थ म्हणतात, किंवा येथे विचारता निरसले प्रपंची सहज सांडणे तत्वता तत्व उरले ज्ञानी अशी माऊलींची एक ओवी फार सुंदर आहे. म्हणजे सगळं बाहेर बाजूला करत आपण गेलो. जसं सोन्यातला हिनकसपणा काढत गेलं की शुद्ध सोनं जसं उरतं तसं अंतःकरणातले विकार हळूहळू कमी होत आले, आणि अंतःकरण शांत व्हायला लागलं की आपल्याला अस्वस्थता निघून जाते. आणि त्या शांतीमध्ये जसं एखाद्या शांत आणि स्थिर पाण्यामध्ये सूर्याचं प्रतिबिंब अगदी क्लिअर क्रिस्टल दिसतं, अगदी स्वच्छ दिसतं. पण हलणारं पाणी असेल, वाहणारं पाणी असेल, गढूळ पाणी असेल, लाटांचं पाणी असेल, चार गोष्टी आपण बोललो बघा. ज्या ठिकाणी लाटा आहेत तिथं अस्वस्थता आहे, तिथं काहीतरी प्रकोप असतो, क्रोधाचा असेल, लोभाचा असेल, कशाचा तरी प्रकोप असतो, म्हणून तिथं आदळणं चालू असतं. दुसरी गोष्ट आहे, ज्या ठिकाणी गढूळता आहे, गढूळता शब्दाचा अर्थ आहे अत्यंत प्रपंचाबद्दलची असणारी आसक्ती जी आहे, प्रपंचापलीकडं देहापलीकडं काहीच नाही अशी जी वृत्ती आहे ही गढूळता आहे. जिथं वाहनं असतं, एखादी नदी वाहत असते, त्या वाहणाऱ्या नदीत सुद्धा सूर्याचं प्रतिबिंब दिसत नाही. त्याला कारण आहे त्याचं वाहन आहे, ती गतिशीलता आहे. या गतीमध्ये काय होत नाही, तर गतीच्या ठिकाणी स्थिती यावी लागते. स्थिती आली ना की शांत होतं. म्हणजे गढूळ असलेल्या किंवा लाटेनं युक्त असलेल्या वाहणाऱ्या पाण्यामध्ये आपल्याला सूर्याचं प्रतिबिंब जसं दिसत नाही तसं संकल्पानं गढूळ झालेलं चित्त जे आहे, कामादी विकारानं अस्वस्थ झालेलं चित्त जे आहे, क्रोधादी विकारानं विस्फोट पावणारं जे चित्त, विक्षिप्त होणारं जे चित्त आहे, त्या ठिकाणी देव जवळ असून सुद्धा त्याचा अनुभव येत नाही. म्हणून माऊली म्हणतात जीवा काय आहे, तैसे जीवा ब्रह्मत्व आहे. वरती जैसा हा दृष्टांत आणि तैसे हे त्याचा सिद्धांत आहे, प्रसिद्ध सिद्धांत आहे. जीव ब्रह्मेव नापरा हा श्रुतीचं सांगणं आहे, आणि त्याचं भाषांतर माऊलीने केलेलं आहे. तैसे जीवा ब्रह्मत्व आहे, पण कधी संकल्प लोपी. माऊली नुसतं सिद्धांत सांगत नाहीत, तर माऊली तो सिद्धांत सांगताना येणाऱ्या अडचणी आणि अडचणीवरचे उपाय, ज्ञानेश्वरीचे वैशिष्ट्य आहे संतांचं, सर्व संतांचं आहे. ते सांगताना फक्त सिद्धांत सांगून सोडत नाहीत, तर सिद्धांत हा अनुकरणात कसा, आचरणात कसा आणायचा, आणि दुसरी गोष्ट त्याच्यावर उपाय कोणते आहेत, ते उपाय असे करावेत. म्हणजे आता संकल्पाचा लोप करावा म्हणजे जीवा ब्रह्मत्व आहे, अन्यथा नाही. श्रुती काय सांगते, जीव ब्रह्मेव नापरा. जीव ब्रह्मे म्हणजे जीव आणि ब्रह्म ही काय वस्तुसिद्धी विचारेनं.
आता वस्तू कशी सिद्ध, तर विचाराने सिद्ध होते. वस्तू शब्दाचा आहे आत्मतत्वाची जाणीव जी आहे ती जाणीव विचाराने सिद्ध होते, अन्य कशानं होणार नाही. त्यामुळे विचाररूपी अग्नीमध्ये हा संकल्प जाळला पाहिजे. म्हणजे एखादा स्वप्नात राजा भिकारी झाला, स्वप्नात राजा भिकारी झाला तरी तो खरा राजाच असतो की नाही, हा मुद्दा फार महत्वाचा आहे बरं का. त्याचं राजे पण गेलं का, नाही गेलं. स्वप्नामुळं त्याला भिकारी पण आलं. हा, संकल्पामुळे तो जीव झाला. मूळ गोष्टीकडे आपण येऊया. संकल्पामुळे जीव झाला, तसा स्वप्नामुळे भिकारी झाला. आता संकल्प लोपी म्हणजे स्वप्नातून जागृतीत येणं. स्वप्नातून जागृती जो येतो तो आपण खराच राजा आहे याची त्याला जाणीव होते. मग अगोदर का नव्हती, तर स्वप्नात नव्हती. तो स्वप्नात होता म्हणून स्वप्नात त्याला भिकारीपणाचं स्वप्न पडलेलं आहे. आणि स्वप्न पडण्याला कारण संकल्प आहेत. या संकल्पामुळेच भिकारपणाची स्वप्न पडतात आणि भिकारीपण त्याला जाणवावं लागतं. म्हणजे सोन्यात सुद्धा किडाळ असतं त्यावेळी शुद्ध सोनं त्यात असते की नाही, असतेच. राजा जसा स्वप्नात भिकारी असतो त्यावेळी तो खरा राजा असतोय की नाही, असतो. तसा त्या याच्या सोन्यामध्ये, अशुद्ध सोन्यामध्ये खरं शुद्ध सोनं असते की नाही, असतेच. शुद्ध सोनं कुठं गेलेलं नाही. तसं संसारात सुद्धा विकार असताना सुद्धा अंतःकरणात विकार समजा आहेत, काम क्रोध आदी, तरी तो जीव ब्रह्मरूप आहे की नाही, आहे. मूळचा तो देवच आहे. पण तो देव नाही याला कारण मुख्य गोष्ट कोणती आहे, तो देव आहे या विचाराकडे तो वळत नाही. तर मी एक छोटा जीव आहे, मी जगणारा, मरणारा, जन्माला येणारा, जाणारा, प्रपंच करणारा, मी नात्यामध्ये कुटुंबाचं एक एक उपाधी धारण करणारा, समाजातले काही उपाधी धारण करणारा मी आहे. या गोष्टीमुळे तो स्वतःला त्या तत्वापासून स्वतःलाच दूर घेऊन जातो. वास्तविक ते तत्व दूर नाही, ते तत्व तिथंच आहे. जेव्हा ब्रह्मत्व आहे, संकल्प लोपी म्हणजे आहे मूळचा तो, पण असून सुद्धा तो त्याला आपण तसा आहोत असं वाटत नाही. त्याला कारण संकल्प आहे. राजाला राजा वाटत नाही, भिकारी वाटतो. त्याला कारण आहे स्वप्न. किंवा सोन्यात शुद्धपणा आहे पण सोन्यातला शुद्धपणा जाणवत नाही, कारण त्यातला असणारं किडाळ किंवा त्याला इनकसपणा आपण म्हणूया. तसं जीवाला सुद्धा अंतःकरणाचे जे दोष आहेत त्यामुळे तो जीव झाला. मुळात तो जीवच नाही. एक हरी आत्मा जीव शिव समा वाया तू दुर्गम न घाली मन. ज्यावेळी मन दुर्गम वाया बाजूला कुठेतरी जातं, धावत असतं संसाराकडे, तेव्हा संसाराच्या धावण्यामध्ये त्याचं स्वतःची ओळख ते विसरून जातं. इतरांशी ओळख करण्यामध्ये स्वतःची ओळख विसरून जातो जीव. हा मुद्दा मुख्य आहे. त्यामुळे प्रपंचातल्या सगळ्या गोष्टीमध्ये गुंतून राहिल्यामुळं तो स्वतःची ओळख, जो परमात्मा स्वरूपाची ओळख आहे तो विसरून गेलेला असतो. असं फार सुंदर असा दृष्टांत माऊलीने दिलेला आहे. आणखीन खूप चिंतन आपण त्याच्यावरती करावं की जीवा ब्रह्मत्व आहे संकल्पलोपी. संकल्पावरती आपल्याला काम करावं लागेल. जीव ब्रह्म आहे हे सिद्ध करायला जायचं नाही, मुळात तोच आहे. कारण पुढे आता वर्णन केलेलं आहे जीव ब्रह्म आहेच. मुळात ती कळत नाही, त्याला कारण कुठली आहेत, ती कारणं दूर करायला पाहिजेत. ती कारणं न दूर करता जर आपण मी खरंच आहे काय, जीव आणि ब्रह्म एकच आहेत का, याच्यावरती जर विचार करायला लागलो तर मुळात असणारा मायेचा प्रभाव जो आहे तो मायेचा प्रभाव आपल्याला थांबवता येणार नाही. म्हणून इथं जैसा किडाळाचा दोष जाय तरी पंधरे त्याची होय, तैसे जीवा ब्रह्मत्व आहे संकल्पलोपी. प्रपंचाच्या सगळ्या विवंचनेमध्ये गुंतलेला जीव असतो हा कासावीस होतो. असा कासावीस दमलेला भागलेल्या जीवाला जर समजायला लागलं मी ही व्यर्थ पळापळ, व्यर्थ धावाधाव करत होतो, ही जर धावाधाव मला थांबवता आली असा विचार जर त्याच्या मनात जरी आला तर त्या विचारानं सुद्धा संकल्पांचा लोप होतो. माझ्या खऱ्या वेदनेला, माझ्या खऱ्या दुःखाला कारण माझे संकल्प आहेत, माझ्या अंतःकरणातले विकार आहेत, हे जेव्हा त्याला कळायला लागेल तेव्हाच खऱ्या अर्थानं तो स्वतःच देव आहे, स्वतःच जीव ब्रह्म आहे असं जीवाला वाटायला लागेल. त्याचं जीव पण निघून जाईल.
तुकाराम म्हणतात, तुका म्हणे काने ऐकली मात, तोची झाला घात जीवपणा. जीवपणाचा घात केव्हा होतो, म्हणजे जीव निघून केव्हा जातो. आपण जनरली व्यवहारात शब्द वापरतो, जीव गेला. जीव गेलेला नसतो, तो प्राण गेलेला असतो. त्या प्राण गेलेल्याला आपण जीव गेला असं पण म्हणतो. कारण जीव जायला, जीव मुळात नाही, ही कल्पनेने केलेली एक गडे आहे. वास्तविक जीवपणाने राहतो, तो विकारांना धरून राहतो. विकार असतील तर जीवपणा टिकतो. जीवाला जीवपणा यासाठी विकारांचा आधार लागतो, त्याच्या आधारावरती जीव जगतो. त्यामुळे जेव्हा जीव जातो ना, तेव्हा खऱ्या अर्थानं सुखाची सुरुवात होते. म्हणजे जीव जातो शब्दाचा अर्थ आहे जीवपणा. जीवपणाचा अर्थ आहे अंतःकरणातली जे अकारण निर्माण होणारे जे विकार आहेत, संकल्प आहेत, त्या संकल्पाचा लोप जेव्हा होतो तेव्हा सगळी धावाधाव जी आहे प्रपंचाची ही शांत होते आणि आपणच ते तत्व आहोत अशी त्याला जाणीव व्हावी लागते. किंवा अहम ब्रह्मास्मी असं जे महावाक्य बोलतं ते महावाक्य तिथे सांगितलेलं आहे. पुढे आणखीन कसे दृष्टांत दिला, आणखीन एक बघा, फार सुंदर दृष्टांत आहे आकाशाचा. हा घटाकार जैसा निमालिया तया अवकाशा, न लगे मिळो जाणे आकाशा अनाठाया. शब्द दोन वापरलेले आहेत, आकाश आणि अवकाश. आणि घटाकार शब्द वापरलेला आहे. घट म्हणजे एकाच प्रकारचं भांड आहे. हा घटाचा आकार समजा जर नष्ट झाला, म्हणजे कदाचित ते भांड फुटलं, मोडलं, तुटलं, म्हणजे मोडलं गेलं, किंवा मातीचं मडकं आहे ते फुटलं, तर त्याचा आकार नष्ट झाल्यानंतर त्यातल्या पोकळीला, जी पोकळी आतमध्ये असते, अवकाश नया तया आकाशा मिळो जाणे, न लगे मिळो जाणे आकाशा अनाठाया, त्या पोकळीला महाआकाशाशी मिळण्याकरता दुसरीकडे जावे लागत नाही. कुठं जायचं त्यानं? आतल्या आकाशाला, महाआकाशाला जर मिळायचं असेल तर त्यानं जायचं कुठलं? वेदांताने एक दृष्टांत दिलेला आहे. घटातलं आकाश, मठातलं आकाश, जलातलं आकाश, महाआकाश, असे दृष्टांत आपल्याला वेदांत शास्त्र सांगतं. या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी परिच्छिन्नता आहे, प्रत्येक ठिकाणी आकार आहे. आणि आकाराला जोपर्यंत धारण करून असतं ना, तोपर्यंत त्या आकाराशी ती एकरूप होतं. आणि हा आकार माझंच स्वरूप आहे असं भ्रमानं ते म्हणायला लागतं. तसा घट आहे ना, त्या घटातलं आकाश काय बोलते बघा, ते घटातलं आकाश जे आहे ते घटाकार बनलेलं आहे. समजा जर घट इदा कदाचित जर फुटला तर ते आकाश कुठं जाईल, म्हणजे घटा आकाशाचं महाआकाशामध्ये रूपांतर होईल. मठ आहे म्हणजे एखादी खोली आहे, त्या खोलीमध्ये असणारे एक अवकाश आहे. ते अवकाश सुद्धा समजा त्या खोलीच्या भिंती जर आपण बाजूला केल्या तर ते आकाश कुठं जाईल, तर बाहेर असणाऱ्या आकाशाशी एकरूप होईल. म्हणजे ते आणि हे आकाश एकच होईल. मधली उपाधी जेव्हा संपते त्यावेळी ते निरुपाधिक व्हायला लागतं. आणि निरुपाधिक झालेलं असतं त्याच्यासाठी द्वंद्व शिल्लक राहत नाही. शीतोष्ण सुख दुःख शब्द वापरलेला ना, शीतोष्ण सुख दुःखेषु तथा मानापमानयो. ज्याला मानाची इच्छा नव्हती त्याला अपमानाची खंत असायची गरजच नाही आहे. मान आणि अपमान हे सापेक्ष शब्द आहेत. आणि इथं वर्णन करताना वेदांत शास्त्र निरपेक्षतेचं करतं. महाआकाश आहे ना, त्या महाआकाश हे निरपेक्ष आहे. त्याच्यात मिळालं, त्याच्याशी एकदा एकरूप झालं या घटाच्या आकाशानं, तर घटाचं जो आकार होता तो नष्ट झाला, म्हणजे फॉर्मलेस झाला. ज्यावेळी त्याचा फॉर्म ते सोडते ना, त्याच वेळी त्याच्याशी ते एकरूप होतं, अन्यथा एकरूप होणार नाही. आणि म्हणून इथं वर्णन करताना म्हणता घटाकाशाचं महाआकाश आपोआप होतं. का त्यासाठी धडपड करावी लागली? काही नाही. घटाला असं म्हणावं लागलं काय, अरे बाबा काहीतरी करायला पाहिजे, मला फुटायला पाहिजे, आणि फुटल्यानंतर आता फुटलो, आता मी कुठं जायचं ते आकाश म्हणायला लागले का? नाही, काहीच करावं लागत नाही. तसं जीवाला काही करावं लागत नाही. आपण ब्रह्म आहे असं समजायसाठी काहीच करावं लागत नाही. फक्त तो आकार सोडावा लागतो. आकार कुठल्याचा आहे? संकल्पाचा. आकार कुठला आहे? जीवपणाचा. हा जीवपणाचा आकार जर ते जीव तो सोडा लागला तर, म्हणजे अंतःकरणातल्या विकाराला धारण करून तो जगत असतो. हे विकार जेव्हा बाजूला जातात, संकल्प संपतात, तेव्हा घटाकाशाचं उदाहरण त्यासाठी दिलंय. घटातला आकाश, घटानं आकार जर सोडला, त्याचं उपाधीमधली आकाराची सुटली, तर
ते मूळचं आकाश जे आकाश होतं त्या आकाशाशी जाऊन एकरूप होतं. म्हणजे जिथून आलं तिथंच ते जातं. माझा सोर्स नेमका कोणता आहे? परमेश्वर, भगवंत आहे, परमात्मा आहे. त्यामुळे परमात्म्यातूनच माझी निर्मिती आहे. आत्म्यातून सगळं जगाची निर्मिती झालेली आहे असं वर्णन श्रुती करते. याचाच अर्थ तोच, मी आत्माच आहे. त्यामुळे माझी निर्मिती ज्याला आपण म्हणू आपण, मी देहानं आकार धारण केलेला आहे असेल, पण हा घट आहे तोही त्याच्या बाहेर काय आहे? आकाशच आहे ना. त्याच्या आत काय आहे? आकाशच आहे. मग या दोन्ही गोष्टीचा विचार जर घटाला कळला, तो कधी कळेल? विचाररूपी अग्नीनं जसं हिनकसपणा सोन्यातला जातो तसा विचाररूपी अग्नीनं त्या घटातल्या आकाशानं बाहेर पडायचं ठरवलं तर ते कुठं जाईल? तर जाऊन जाणार ते महाआकाशाशी एकरूप होणार. बाहेर असणाऱ्या आकाशाशीच जातं आणि ते दोन नंतर राहत नाहीत. मगाशी घटातलं आकाश हे बघा असं दाखवता येत नाही नंतर. तसा हा जीव जेव्हा ब्रह्मरूपता प्राप्त करून घेतो तेव्हा जगाशी आणि सर्व ब्रह्मांडाशी एकरूप होतो. तुकोबांना सुचलेले वचन किंवा ज्ञानेश्वर माऊलींचे हे विश्वची माझे घर हे जे वचन आहे, हे वचन या स्फुरणातून निर्माण झालेलं आहे. ही गोष्ट लक्षात ठेवण्यासारखी आहे. त्यामुळे इथं वर्णन केलंय की घटाकाशाचं महाआकाश व्हायला वेळ लागत नाही. कारण घटात महाकाशात जीवपणा गेला की ब्रह्मत्व हे मूळचंच आहे. मूळचं ब्रह्मत्व आहे. त्या आकाशाला जसं लांब जावं लागत नाही तसं जीवाला मुक्त व्हायसाठी धावाधाव करावी लागत नाही. इकडं जायला पाहिजे, तिकडं जायला पाहिजे, हे करायला पाहिजे, असं काही करावं लागत नाही. तर विचारानं ते फक्त आतल्या त्याची जाणीव करून घ्यावी लागते. वेळ संपलेली आहे, आपल्याला थांबावं लागतंय. आज आपण एक 82 आणि 83 नंबरच्या ओवीचा विचार थोडक्यात केलेला आहे. आजची सेवा सद्गुरूंच्या चरणी, भगवान ज्ञानेश्वरांच्या चरणी अर्पण करून विराम घेऊया. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव